नमस्कार मंडळी, मी दीप्ती तुमच्या सर्वांचं एक्सप्लोर दीप्तीच्या आजच्या नव्या कोऱ्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे की माझे लाडके जिजू थेट विदर्भातून आहेत, त्यामुळे विदर्भासोबत एक माझं वेगळंच नातं आहे. मग विदर्भातील खाद्य प्रबंधी झालीच पाहिजे, बरोबर ना? त्यासाठीच ही मुंबईची मुलगी आली आहे ब्लॅक गोल्ड सिटी आणि वाघांचे शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या चंद्रपूरमध्ये. आणि हो, इथल्या या झणझणीत फूड कल्चरची टूर घडवण्यासाठी आज माझ्यासोबत एक असा माणूस आहे ज्याने चंद्रपुराच्या प्रत्येक गल्ली बोळ्यातील पदार्थ हा ट्राय केला आहे. चंद्रपूरच्या मातीत जन्मलेले आणि वाढलेले द ओजी विदर्भियन म्हणजेच माझे जिजू. वेलकम जिजू. दीप्ती, तुझं विदर्भात मनपूर्वक स्वागत आहे. मी तुला विदर्भातील आज अस्सल आगळावेगळा स्वाद दाखवणार आहे. चालेल, मग पहिला पदार्थ आपण कोणता ट्राय करणार? चंद्रपुरात जर सकाळी सकाळी काही खायचं असेल तर विदर्भाची शान असलेले तर्री पोहे. तर आता आपण आलो आहोत चंद्रपुरातील आदर्श पेट्रोल पंप येथील नरहरी पोहा सेंटर वरील तर्री पोह्यांचं खाईन. चला तर हे पोहे आपण ट्राय करूया. पहिल्याच बाईट मध्ये एवढा तिखटपणा जाणवतोय आणि हे खाल्ल्यानंतर खरंच कळतं की चंद्रपुरात तर्री पोह्याचा एवढा हाईप का आहे म्हणून. मला हे जाणून घ्यायला नक्की आवडेल की ह्या तर्री पोह्यांचं इन्व्हेन्शन झालं तरी कसं, म्हणजे ह्या पोह्यांमध्ये तर्री का टाकली जाते. तुम्हाला जर का माहित असेल तर मला हे कमेंट मधून नक्की सांगा. तर तर्री पोह्यांचा आस्वाद घेऊन झाल्यानंतर आता आपण ह्यांची दुसरी स्पेशालिटी ट्राय करणार आहोत, ते म्हणजे आलू बोंडा. आलू बोंडा हा बेसिकली आपला वडा जो असतो तो, आणि त्याच्यात ही तर्री टाकलेली असते. गर्दीवरून तुम्हाला कळलंच असेल की अगेन ह्याची हाईप किती आहे, कारण हे यांच्याकडे फक्त रविवारीच मिळतं आणि तेही फक्त 10 वाजल्यापासून. जर तुम्ही चंद्रपुरात आलात तर हा पदार्थ नक्की ट्राय करा. तर आता आपण आलो आहोत तुकुम येथील महादेव उपाहारगृहाच्या येथील हा समोसा खायला. ह्या समोस्यामध्ये असं काय स्पेशल आहे? या समोस्यामध्ये जर तुम्ही बघाल ना, याचं जे कव्हर आहे वरचं ते एकदम क्रिस्पी असतं. सेम वाईज बाकी इथे जी तर्री आणि जी मठ्ठा मिळतो त्यासोबत ती खायला एकदम मस्त लागते. चला तर पुन्हा खाऊन बघूया. हे मठ्ठा आहे का? हा, मठ्ठा. ओके. आपल्याकडे मुंबईत नॉर्मली चटणी देतात, पण इथे मठ्ठासोबत काहीतरी वेगळं छान होतं. तर कसा वाटला तुम्हाला चंद्रपूरचा हा खाद्यप्रबंधीचा ब्लॉग? मला कमेंट मधून नक्की कळवा. आणि जर का माझ्याकडून कोणताही पदार्थ किंवा फेमस स्पॉट मिस झाला असेल तर तेही मला कमेंट मधून नक्की कळवा. भेटूच मग नवीन ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन एक्सप्लोर करताना. तोपर्यंत काळजी घ्या.